नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। काकडवस्ती ते टिळेकर नगर चौक तिरंगा झेंडा, कान्हा हॉटेल चौक, VVIT हॉटेल चौक ते अप्पर PMPML बस डेपो मार्गावरील दोन्ही ठिकाणचा रस्ता झाडणकाम करून गवत काढणे, डिवायडर, फुटपाथ स्वच्छ करून घेण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटल्याने येथील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे आणि यापुढे हे काम असंच चालू राहील हे पण सांगण्यात आलेलं आहे। पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुत्ता यांचा रिपोर्ट। प्रकारे कारवाई चालू आहे आणि कात्रज कोंढवा रोडवर मोठ्या प्रमाणात तुम्ही अतिक्रमण चालू आहे, ते कशा प्रकारे चालू आहे? ॲक्च्युली पुणे महानगरपालिकेमध्ये माननीय महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये पुणे सिटीमध्ये पूर्णच ठिकाणी मेगा क्लीन सिटी ड्राईव्ह सुरू आहे। त्या ड्राईव्हच्या अंतर्गत परिमंडळ क्रमांक 3 अंतर्गत कोंढवा एलओडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपण 3 दिवस 17, 18, 19 असं मेगा ड्राईव्हचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये काल आपण कोंढवा पोलीस स्टेशन ते बोगदेवहाट असा एक रूट घेतला होता। त्याच्यामध्ये आपण संयुक्तिक कारवाई केली। त्याच्यामध्ये सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणात ती कारवाई करण्यात आली। आज आपण कान्हा हॉटेल चौक ते VIT हॉस्टेल चौक हा रूट घेतलेला आहे। तसेच PGKM ते VIT हॉस्टेल असा रूट आहे। ह्या रूटमध्ये पण सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत आणि आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे। अतिक्रमण आणि बांधकाम विभागामार्फत जे इलिगल कन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। आरोग्यामार्फत साफसफाईचे काम सुरू आहे। पथ विभागामार्फत राडारोडा उचलणे, फुटपाथ दुरुस्ती करणे इत्यादी कामे सुरू आहेत। उद्यानामार्फत झाडाचे कटिंग केलेले लगेच पालापाचोळा असेल तो उचलणे इत्यादी स्वरूपाची कामे सुरू आहेत। उद्या आपण खडी मशीन चौक ते राजा सोसायटी चौक हा रूट फायनल केलेला आहे। त्या रूटवरही तसंच प्रकारचं काम सुरू असणार आहे आणि एकंदरीत कामकाज चांगल्या पद्धतीत सुरू आहे। हे अतिक्रमण करताना तुम्हाला कुठल्या ह्याच्यावर सामोरं जावं लागत आहे तुम्हाला, म्हणजे जसं ट्रॅफिक म्हणा, लोकांची समस्या म्हणा, काय काय गोष्टीवर सामोरं जावं लागत आहे तुम्हाला? रस्त्यावरती ट्रॅफिक तर म्हणजे ट्रॅफिकला अडथळा निर्माण होतोच आहे कारवाई करताना आणि अनलिगल आणि स्टॉल उचलताना किंवा बोर्ड बॅनर काढताना नागरिकांचे, नगरसेवकांचे, बऱ्याच लोकांचे असे तक्रारी येत आहेत की त्यांचे काढले पाहिजे म्हणून। तर त्याच्या अनलिगली स्ट्रक्चरमुळं नागरिकाला पण अडचण निर्माण होती। त्यामुळे आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हे पूर्ण डीप क्लीन ड्राईव्हच सुरू केलेलं आहे। त्यामुळे चांगलं सहकार्य आम्हाला मिळत आहे। नागरिकांचं पण, अधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते सर्वांचा चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य मिळतं। डीप क्लीनमध्ये काय काय येणार आहे तुमचं? डीप क्लीन म्हणजे सगळंच, रोडवरती जेवढी घाण आहे, रावडा आहे, झाडाची कटिंग असेल, रावडा पडला असेल किंवा तुमचे फ्लेक्स बॅनर असतील, स्टॉल असतील, रस्त्यावर आलेले, फुटपाथवर आलेले सगळं आम्ही ते स्वच्छ करून क्लीननेस करतोय। हे करून नागरिकांना पूर्णपणे रस्ता मोकळा झाला पाहिजे आणि मोकळा श्वास घेता आला पाहिजे। हे 3 दिवस, हे फक्त 3 दिवस चालणार आहे का ह्याच्या पुढे पण हे कारवाई तुम्ही करणार आहात का? कंटिन्यू करणार आहे कारवाई। हे फक्त 3 दिवस आम्ही स्टार्टिंग केले। आता ही कारवाई आता पूर्ण सिटीभर कंटिन्यू चालू राहणार आहे आणि पुणे शहरातही हे कारवाई तुमची चालू असेल? पूर्ण 15 क्षेत्रीय कार्यालयात ही कारवाई चालू आहे। यामध्ये कुठल्या टीम लागलेल्या असतील तुमचे सगळे, म्हणजे जेवढे पण महानगरपालिकेचे खाते म्हणजे बांधकाम खातं असेल, आरोग्य असेल, अतिक्रमण आहे, आकाशचिन्ह आहे, ड्रेनेज आहे, विद्युत आहे, उद्यान आहे, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी हे फील्डवरती प्रत्यक्ष उतरून ते काम करतात। लोकसंदेशसाठी पारस जैन, पुणे। सगळे